गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपला टी व्ही येतोय जो की आपण त्या दिवशी बुक केला. तुम्ही दाखवीनच की नक्की का बुक केला, कशासाठी बुक केला. आणि तोच टी व्ही आताच फोन आला होता त्यांचा की आज आपल्या टी व्हीची डिलिव्हरी आहे म्हणून. आणि घरात कुणालाच माहीत नाही की आज आपला टी व्ही येतोय. आणि तुम्हाला दाखवतो. खरं तर आपल्याकडे तसा जुना टी व्ही आहे. हा आपला जुना टी व्ही आहे. तुम्हाला मी मागचा कॅमेरा चालू करून हाय आपला जुना टी व्ही आहे जो की बंद पडला. लाईट अचानक फुल आल्यामुळं तो चालूच होत नाहीये. काय झालंय त्याला काय माहित नाहीये. तो बंद पडलाय. मग नीट करण्यापेक्षा म्हटलं मम्मीला काहीतरी गिफ्ट द्यावं. आणि का गिफ्ट देतोय, खरं तर मम्मी घरी एकटी असते आणि तिला बोर होता. तर त्या दिवशी काय झालं, मी घरी होतो म्हणून सहज मी आतमध्ये गेलो आणि तिला विचारलं काय करते ग. बसली मोबाईल बघत. काय करू मग? का काय करायचंय? काय टीव्हीला टीव्ही बघावं तर टीव्ही बंद पडलाय आणि मोबाईल बघती. तू बसतो तिकडं दुकानावर. टी व्ही घ्यायचा का मग. टीव्ही घ्यायचं सोपंच आहे. बर मग नीट करायला टाकायचं का ह्यो? टाक तुला वाटत असेल तर. नसेल तर राहू दे, तसं काही नाही. असू दे. जाऊ का, बसतो बाहेर. बरं. मग मम्मीला असं एकटं बसलेलं बघून मला काय बघवलं नाही. मग थेट आपण गाठलो बारामतीमध्ये रिलायन्स मॉल. आणि तिथं मला टी व्ही बघायचा होता म्हणून मी तिथं गेलो. तिथं पोचल्यानंतर ना खूप सारे टी व्ही त्यांनी तिथं लावले होते. मग त्यातच मला चॉईस करायचा होता. तसं मी बघून गेलतो रिव्ह्यूज वगैरे. तर सोनी घ्यायचा होता हे मनात तर ठेवलंच होतं. मग त्यांना विचारलं, तिथल्या सेल्समॅनला विचारलं. त्यांनी मला खूप चांगली माहिती दिली सोनीच्या प्रत्येक टी व्हीबद्दल किंवा प्रत्येक प्रोडक्टबद्दल. मग त्यामध्ये आम्ही सोनी ब्रेविया 2 हा टी व्ही पसंत केला जो की खूप चांगला आहे असं त्यांनी मला सांगितलं. मग ठीक आहे म्हणालो, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याच्यावरती थोडंसं काहीतरी लावून बघितलं, चेक केला तो कसा आहे काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि ते मला आवडला. मग आम्ही तो टी व्ही डन केला आणि ते सांगितले की 1-2 दिवसामध्ये तुमच्या घरी तो येऊन जाईल. आणि तोच टी व्ही आज आपल्या घरी येणार आहे. बघूयात आता मग रिॲक्शन काय असतील आपल्या घरच्यांच्या. बाय. त्या गाडीत आपला नवीन टी व्ही आलेला आहे आणि घरी माहीतच नाही आहे की टी व्ही आला आहे म्हणून. तर त्यांचा टी व्ही त्यांच्याकडून घेऊ आपण. बघू रिॲक्शन काय असेल. फायनली घरी आलाय आपला सोनी ब्रेविया 2. आणि अजून मम्मीला माहीत नाही आहे की बाहेर आपला टी व्ही आला आहे. ती घरात किचनमध्ये असेल काम करत. आता आपण टी व्ही खाली घेऊयात आणि मग आता त्याच्या घरात न्यायची वेळ झाली आहे. तो बघा किती छान बॉक्समध्ये पॅक करून तो आला आहे. खरंच खूप सुंदर. आणि 2 जे आहेत त्यांचे सेल्समन ते पण खूप चांगले आहेत. मला चांगली सर्व्हिस दिली त्यांनी. म्हणून आता आपला टी व्ही घरात चाललाय. आता इन्स्टॉलेशनला त्यांचा माणूस थोड्या वेळाने येणार असं म्हणाले ते. तोपर्यंत आपण टी व्ही तो उभा करून. आईने बॉक्स बघितलाय, तिला कळत नाहीये नक्की काय चाललंय घरात. ती अजून काहीच बोलली नाही. बहुतेक हे गेल्यानंतर ना काहीतरी बोलेल. बघूयात काय म्हणते ती. काय रे प्रतीक? टीव्ही टीव्ही कशासाठी आहे ना आधीच एक. आता तो बंद पडली म्हटला ना म्हणून नवीन घेतलाय. अरे काय एवढा म्हणता कशाला घेतलाय? असं दे ग, तुला गिफ्ट. कसं आहे? छान आहे पण इतका मोठा टीव्ही कशासाठी? काय थांब. गरज नव्हती. हा पण त्याला लाव आता टी व्हीवर. आमचा जुना टी व्ही हा नवा टी व्ही. टी व्ही बघून आई ना आश्चर्यचकित झाली. असू दे आपण इन्स्टॉलेशन करू. चला. इन्स्टॉलेशनसाठी आधी जुना टी व्ही खाली काढून घेतला, तो पण व्यवस्थित ठेवला. पुढे जाऊन जर नीट करायचं झालं तर ठीक. मग आम्ही करणार आहोत आता आपल्या नवीन टी व्हीची अनबॉक्सिंग. टी व्ही समोर घेतलाय खरं. आणि टी व्ही बघायला माझे मित्र पण आलेत. ते पण खूप खुश आहेत की एवढा मोठा टी व्ही घेऊन आलोय मधून. मदतीला आलेत. वैभव असतोच मदतीला सारखा. बाबू आहे, रोहन आहे आणि आमची आरू इतकी खुश झाली टी व्ही आल्यापासून. नुसती इकडे तिकडे घरात पळतीये. सगळेच खूप खुश आहेत आणि मी पण आनंदी आहे. मला पण छान वाटतंय. आमची आई पण खूप 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 अरे 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 लईच खुश झाली.
आरू काय आणलं आपण? काय काय आणलंय? टीव्ही. काय? हा. आधी खुर्ची काय पण बघायचं. अरे कधी घेणार ब्लॉग मध्ये काय नाही. आपण काढू. कपडे असू दे असू दे. पडलीच गाडी बसली तुमच्या हातक्याला मला जायची सोडली खाली तर पळत झाली तिकडे तिथं गेला त्यात आता तुझ्या मटण आणा आई बाबा किती करते काय आणि ते पडते बघून काय ओके आता पूजन बिजन करायचं काय हो करा. टीव्ही काय पहिला मायक्रोमॅक्स होता मायक्रोमॅक्स हे असे वाढे बोलतो काहीतरी आणि गावतो दिसतंय त्याच्या ब्रँडिंग सोनी. पहिला होती रे आमची आई खुश झाली आता. आई खुश का? एप्पलचा गेला होता ऍपलचा पुढच्या वर्षी बाया. चला फायनली नवीन टीव्ही चालू झालाय. गुगल टीव्हीचा लोगो आणि सगळे खुश आहेत. माझे मित्र मम्मी पप्पा आणि आमची आरू पण तेवढीच खुश आहे. आता आपण काय करूयात ते टीव्हीचं पूजन करूयात. तोपर्यंत ते जे इन्स्टॉलेशन्सला आलेत ते त्यांचा सेटअप करतायत आणि माझी मम्मी पप्पा नवीन टीव्हीची पूजा करतायत. खरंच खूप खुश आनंदी वाटतायत आणि त्यांचा आनंद बघून मलाही आनंद वाटतोय की मी आज काहीतरी मम्मी पप्पांना एवढं मोठं गिफ्ट देतोय. चला छान वाटलं. तुम्हाला पण गिफ्ट हवं असेल तरी मी तुम्हाला सांगतोय की माझं चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा मित्रांना. रिलायन्स मधनं कंपनी दिलाय. हॅलो तुम्ही कोण बोलताय? फोन चाललाय. काय माहिती मला पण रिलायन्स मधनं कोणी यामध्ये काय मला काय झालं? आवाज कसा आहे? एक नंबर आहे. गौतमी लाव. काय ग कसं वाटतंय टीव्ही बघून? छान एकदम मस्त. आवडला का टीव्ही तुला? भारी ना. एकदम छान. आमच्या आईने टीव्ही चालू केल्या पहिल्यांदा कृष्णाचं गाणं लावलंय आणि आता ती खूप खुश आहे. असंच दर महिन्याला तुला एक गिफ्ट देतो मी. कोणीच वाढणार तर